बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। अजित पवारांवर 70,000 कोटींच्या घोटाळ्याचे आरोप झाले, पण त्यामुळे ते खचले नाहीत। त्यांच्या जागी दुसरा एखादा व्यक्ती असता तर त्याने खचून जाऊन जीव दिला असता, पण अजित पवारांनी या आरोपांना आपल्या कामातून उत्तर दिलं। त्यामुळेच त्यांच्यावर आरोप करणाऱ्यांनीही त्यांचा सहकारी म्हणून स्वीकार केला, असं मत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी विधान परिषदेत अजित पवारांवरील शोकप्रस्तावावर बोलताना व्यक्त केलं। यावेळी त्यांनी राजकारण्यांना जीव नकोसा होईल एवढं कुणावरही आरोप करू नका असा सल्लाही दिला। उद्धव ठाकरे म्हणाले, विधिमंडळाचे यंदाचं हे पहिलं अधिवेशन आहे। या अधिवेशनाच्या सुरुवातीलाच आपण एका दीडमूढ अवस्थेत आहोत। आजपर्यंत नेहमी सभागृहात दिसणारे आणि आपल्या सर्वांनाच आपले वाटणारे अजितदादा या सभागृहात किंवा या विधिमंडळात आज दिसत नाहीयेत। ही खंत आज आपल्या सर्वांच्या मनात आहे। माणसं येतात, माणसं जातात, माणसं असताना त्यांचं महत्त्व कधी कळत नाही आणि ती नसतात त्यावेळी त्यांचं महत्त्व कळून काही उपयोग होत नसतो। अनेक जण अशी असतात की जी जवळ असताना कळत नाहीत, पण काही जण अशी असतात की जी जवळ आल्यानंतर आपल्याला व्यवस्थित कळतात। ते पुढे म्हणाले, या विधिमंडळात अनेकांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात अजितदादांच्या बरोबरीनं झाली। साहजिकच आहे, विशेषतः माझ्या कारकिर्दीची सुरुवात ही अजितदादांच्या पक्षाच्या आणि त्यांच्या विचारसरणीच्या विरोधातील होती। आम्ही कधी एकत्र येऊ असं कधी ध्यानीमनीही वाटलं नव्हतं। अजितदादांच्या बाबतीत सांगायचं तर 2 सकाळ अशा होत्या की त्यातील एक सकाळ ही महाराष्ट्राला त्यांच्या कृतीने धक्का देणारी होती आणि दुसरी सकाळ ही महाराष्ट्राच्या अंतःकरणाला चटका देणारी होती। आम्ही एकत्र आलो तेव्हा आमचे दोन्ही पक्ष राजकीयदृष्ट्या एकमेकांच्या विरोधात होते। आम्ही अनपेक्षितपणे एकत्र आलो। एकत्र आल्यानंतर मनात काही नाही तरी एक अढी होती। एकतर मला प्रशासनाचा अनुभव नव्हता, अचानक या विधिमंडळात थेट मुख्यमंत्री म्हणून आलो। कामकाज कसं चालवायचं त्याच्यात सरकारमधील सर्व सहकारी विरोधातील होते। यात अजित पवारांसारखा धक्का दिलेला सहकारी सोबत उपमुख्यमंत्री होता। हे सर्व नाही म्हटलं तरी अनपेक्षित होतं, पण जसजसं काम सुरू झालं तेव्हा मला कळलं आणि ती भावना कायम माझ्या मनात राहिली की अजित पवारांसारखा एक उत्तम दिलदार, विश्वासार्ह सहकारीच नव्हे तर मित्र मी गमावला, असं ते म्हणाले। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भ्रष्टाचाराच्या बाबतीत अत्यंत ढोंगी आहेत। त्याआधी मंत्र्यांवर धाडी घालतात, मग त्यांना क्लीन चिट देऊन त्यांची शेंडी आपल्या हातात ठेवतात। महाराष्ट्रातील मंत्रालयात सध्या प्रत्येक मंत्र्याच्या दालनात 10 टाकावी इतका भ्रष्टाचार बोकाळलाय, असा घणाघाती आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना केला। यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या टीकेलाही आपल्या खास शैलीत प्रत्युत्तर दिलं। अन्न आणि औषध प्रशासन विभागातील कर्मचारी राजू ढेरिंगे याला लाच घेताना रंगेहात पकडल्याच्या घटनेनंतर अडचणीत आलेले मंत्री नरहरी झिरवळ यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्लीन चिट दिली आहे। याच लाचखोरी प्रकरणात संबंधित मंत्र्यांविरोधात कोणताही ठोस पुरावा समोर आला नसल्याचं स्पष्ट करत, जर पुरावे उपलब्ध असतील तर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग स्वतःहून योग्य ती कारवाई करते, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते। मुख्यमंत्र्यांनी झिरवळांना दिलेल्या क्लीन चिटवरून संजय राऊत यांनी जोरदार निशाणा साधलाय। नरहरी झिरवळ प्रकरणानंतर मी सामना अग्रलेखात भूमिका मांडली आहे की देवेंद्र फडणवीस मंत्र्यांवर कारवाया करतात, धाडी घालतात आणि मग त्या मंत्र्याला क्लीन चिट देत त्या मंत्र्याची शेंडी आपल्या हातात ठेवतात। तसंच फडणवीसांनी आता सुनेत्रा पवारांच्या एका मंत्र्याची शेंडी आपल्या हातात ठेवली आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली। अजित पवारांविषयी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत भावनिक शब्दात त्यांचं कौतुक केलं। अजितदादा हे महाराष्ट्राला न मिळालेले सर्वोत्तम मुख्यमंत्री होते, असे स्पष्ट विधान त्यांनी केलं। क्षमता, निर्णय क्षमता आणि प्रशासनातील पकड यांचा विचार केला तर मुख्यमंत्रीपदासाठी आवश्यक असलेले सर्व गुण दादांमध्ये होते, असं त्यांनी सांगितलं। राज्याला एक चांगला मुख्यमंत्री मिळू शकला असता, मात्र ते घडलं नाही, ही त्यांनी खंत व्यक्त केली। महाराष्ट्रात वसंतदादा आणि अजितदादा ही 2 नावं त्यांच्या कामामुळे कायम स्मरणात राहतील, असंही त्यांनी नमूद केलं। फडणवीस म्हणाले की दादांची राजकीय कारकिर्दी मोठी आणि प्रभावी होती। राजकारणात ते अजून मोठे इनिंग खेळतील अशी अपेक्षा अनेकांना होती, मात्र जीवनाच्या प्रवासात त्यांनी पहिल्यांदाच टायमिंग चुकवलं, असं भावनिक विधान त्यांनी केलं। दादांचा वक्तशीरपणा सर्व परिचित होता, त्यामुळं हे अचानक घडलेलं वास्तव अधिक वेदनादायी असल्याचं त्यांनी सांगितलं। याची सर्वाधिक हळहळ आपल्याला राहील, असंही ते म्हणाले।
दादांच्या काम करण्याच्या पद्धतीबाबत बोलताना फडणवीस यांनी अनेक आठवणी सांगितल्या. मंत्रालयात कुठल्याही अधिकाऱ्यांपेक्षा आधी पोहोचणारे हे नेते होते. सकाळी 9 वाजता ते आपल्या दालनात बसलेले असायचे. वेळेचे काटेकोर पालन आणि कामातील शिस्त हे त्यांच्या स्वभावाचे मुख्य गुण होते. एखादा निर्णय त्यांना योग्य वाटला नाही तर ते फाईल थांबवून सविस्तर चर्चा करत. निर्णय घाईत न घेता विचारपूर्वक घेण्याची त्यांची सवय होती असं त्यांनी स्पष्ट केलं. दादांच्या काही वैयक्तिक सवयींचाही फडणवीस यांनी उल्लेख केला. त्यांना दूध पिण्याची आवड होती. स्वतःबद्दल बोलताना फडणवीस म्हणाले की मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. मी रोज हळदीचं दूध पितो. दादांच्या साध्या सवयी आणि स्वच्छतेकडे असलेले लक्ष त्यांना विशेष वाटायचं. ते चप्पल वापरत पण पाय नेहमी स्वच्छ ठेवत अशी आठवण त्यांनी सांगितली. अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून त्यांच्या व्यक्तिमत्वातील शिस्त आणि नीटनेटकेपणा दिसून येत होता. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात झालेला मृत्यू हा केवळ अपघात नसून तो एक मोठा घातपात असण्याची दाट शक्यता आहे. ज्याप्रमाणे लिट्टेनं माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या केली तसाच प्रकार इथं घडलाय का? पायलट सुमित कपूर हा सुसाईड बॉम्बर म्हणून विमानात आला होता का? असा खळबळजनक सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी उपस्थित केलाय. या विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून विमान अपघाताच्या तपासावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं गत 28 जानेवारी रोजी बारामतीजवळ विमान अपघातात निधन झालं. या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी 3 पत्रकार परिषदा घेत अनेक प्रश्न उपस्थित करणारे सादरीकरणही केलं होतं. आता अमोल मिटकरी यांनी अजित पवारांची राजीव गांधी यांच्याप्रमाणे हत्या झाली आहे का? पायलट सुसाईड बॉम्बर होता का? असे प्रश्न विचारत शंका उपस्थित केल्या आहेत. अकोला जिल्ह्यातील पारस फाटा इथं आयोजित शिवजयंती कार्यक्रमात बोलताना मिटकरी यांनी अनेक तांत्रिक प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले की जो वैमानिक होता कपूर त्याची ड्रंकची हिस्ट्री होती. हा वैमानिक सुसाईड बॉम्बर म्हणून आला होता का? राजीव गांधींच्या वेळी जसे एक मुलगी सुसाईड बॉम्बर म्हणून आली होती तसाच हा सुसाईड बॉम्बर म्हणून कपूर आला नसेल ना? जर पायलट सुमित कपूरची पत्नी तो जिवंत असल्याचं सांगत असेल तर अपघातात नक्की कुणाचा मृत्यू झाला? या विमान अपघाताबाबत एवढे मोठे गूढ असताना संपूर्ण महाराष्ट्र इतका शांत कसा असू शकतो? राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा होतीये. त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी आज त्यांच्या प्रकृतीची माहिती दिली. त्यात त्यांनी पवारांना बुधवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार असल्याचं स्पष्ट केलं. शरद पवार यांना गत आठवड्यात पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी 5 दिवस त्यांच्या विविध चाचण्या करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना सुट्टी मिळाली. पण काल रविवारी पुन्हा एकदा तब्येत बिघडल्यामुळे त्यांना पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांच्या माहितीनुसार त्यांच्या शरीरातील पाण्याची पातळी कमी झाली होती. डिहायड्रेशनच्या त्रासामुळे त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णालयात हलवण्यात आलं. तिथं त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या निगराणीखाली उपचार सुरू आहेत. त्यात त्यांची प्रकृती झपाट्याने सुधारत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. शरद पवारांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं की शरद पवारांची प्रकृती आता एकदम चांगली आहे. त्यांनी चांगला आराम केलाय. ते परवा घरी जातील. ते पुढचे काही दिवस पुण्यात राहणार आहेत. त्यानंतर ते मुंबईला परत जाणार आहेत. पुढील 2 दिवस त्यांना आराम करावा लागणार आहे. त्यांचं जेवण व्यवस्थित सुरू आहे. ते चांगला नाश्ताही करणार आहेत. त्यांचे सर्व रिपोर्ट्स चांगले आलेत. त्यांची सगळी तपासणी झाली आहे. सर्व काही स्थिर आहे. या प्रकरणी कोणतीही काळजी करण्याची गरज नाही. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून निसर्गाचा लहरीपणा पाहायला मिळतोय. रविवारी मध्यरात्रीपासून विदर्भातील नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पावसानं हजेरी लावली. या पावसामुळे काढणीला आलेल्या रब्बी पिकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली असून दुसरीकडे कोकणात सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे आंबा उत्पादक शेतकरी हवालदिल झालाय. भारतीय हवामान विभागानं 23 आणि 24 फेब्रुवारी रोजी राज्याच्या अनेक भागात पावसाचा अंदाज वर्तवलाय. मराठवाड्यातील नांदेड, लातूर, धाराशिव, हिंगोली तर विदर्भातील गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज असून इथं येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. मध्य महाराष्ट्रातील सोलापूर आणि निफाड परिसरातही ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता आहे. नागपूर शहरात रविवारी मध्यरात्री जोरदार वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसानं झोडपून काढलं.
सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शहरात अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत. मनीषनगर परिसरातील अंडरपासमध्ये गुडघाभर पाणी साचल्यानं वाहनधारकांची मोठी कोंडी झाली. भंडाऱ्यात पहाटे 5 वाजल्यापासून पावसाचा जोर वाढला. याचा फटका चना, तूर, मूग आणि उडीद या कडधान्यासह फुलोऱ्यावर आलेल्या भाजीपाल्याला बसलाय. मात्र उन्हाळी भात पिकासाठी हा पाऊस लाभदायक असल्याचं बोललं जात आहे. गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव, देवळी आणि सालेकसा तालुक्यात सोमवारी सकाळपासून पावसाच्या सरी कोसळत आहेत. इथंही बागायतदार शेतीला फटका बसण्याची भीती व्यक्त होतीये. रत्नागिरी जिल्ह्यात रविवारी झालेल्या अवकाळी पावसानं आंबा बागायतदारांची झोप उडवली आहे. सध्या आंब्याच्या झाडांना मोठ्या प्रमाणावर मोहर आला असून काही ठिकाणी फळी लागली आहेत. मात्र वादळी वाऱ्यामुळे मोहर आणि कोवळी फळं गळून पडल्यानं उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्या विमान अपघाताचा तपास पारदर्शक व्हायला हवा. या प्रकरणाचे अनेक पुरावे आमच्याकडे आहेत. खुद्द माझ्याकडे जळालेला ब्लॅक बॉक्सचा फोटो असून तो किती प्रमाणात जळाला आहे हे माहिती आहे. त्यामुळे सरकारने आता थातुरमातुर अहवाल देऊन वेळ मारून नेऊ नये, तर CBI तपासासाठी निश्चित वेळमर्यादा आखून द्यावी अशी आक्रमक मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. या संदर्भात आपण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी रोहित पवार यांनी विधानभवन परिसरात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अजित पवारांच्या विमान अपघाताचा पारदर्शक तपास व्हावा अशी मागणी केली आहे. ते म्हणाले, आम्हाला या प्रकरणावर राजकारण करायचं नाही, पण एक मराठी माणूस म्हणून आणि अजित काकांचा पुतण्या म्हणून सत्य बाहेर येणं गरजेचं आहे. तपासात कोणत्याही प्रकारची लपवाछपी होऊ नये यासाठी आम्ही शेवटपर्यंत लढत राहू. यावर्षी अर्थसंकल्पीय अधिवेशन अजित पवारांशिवाय होत आहे. याबद्दल दुःख व्यक्त करताना रोहित पवार यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, अजित पवारांविना राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन होत आहे. याबाबत दुःखद भावना आहे. अधिवेशनात कसं आणि काय बोलायचं हे समजत नाहीये. अधिवेशन काळात मी माध्यमांशी बोलत असताना मागून दादा जेव्हा जायचे तेव्हा मिश्किलपणे टोमणे मला मारायचे. दादा आत येत असताना आमदारांचा घोळका त्यांच्यासोबत असायचा. एका रुबाबात ते विधान भवनात यायचे. अधिवेशनात रोज पहिला येणारा आणि शेवटी जाणारा माणूस अजितदादा असायचे. असं व्यक्तिमत्व आज आपल्यात नाहीये. शंकराचार्य स्वामी अभिमुक्तेश्वरानंद यांच्या विरोधात मुलांच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणात FIR दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास वेगानं सुरू केलाय. सूत्रांनुसार प्रयागराज पोलिसांचे पथक वाराणसीसाठी रवाना झालंय. पथक त्यांची चौकशी करू शकतं, गरज पडल्यास त्यांना अटकही करू शकतं. दरम्यान शंकराचार्य स्वामी अभिमुक्तेश्वरानंद यांनी सोमवारी सकाळी आपल्या वकिलांसोबत बैठक घेतली. वकिलांकडून प्रकरणाबाबत सूचना घेतल्या. बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ते म्हणाले, आम्ही कुठेही पळून जात नाही आहोत. आम्ही इथंच तुमच्यासमोर उपस्थित आहोत. पोलिसांना सामोरं जाईन. जे काही विचारायचं ते विचारू शकतात. आम्ही सहकार्य करण्यास तयार आहोत. त्यामुळे अटकेचा प्रश्नच उद्भवत नाही. जनता म्हणत आहे की त्यांना UP पोलिसांवर विश्वास नाही. दुसऱ्या राज्याच्या जिथं भाजपचे सरकार नाही तिथल्या पोलिसांकडून तपास केला जावा. यापूर्वी रविवारी पोलीस तक्रारदार आशुतोष ब्रह्मचारी महाराज यांच्यासोबत माघ मेळा क्षेत्रावर पोहोचले. त्यांनी माघ मेळा 2026 आणि महाकुंभ 2025 दरम्यान मुलांसोबत लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. पोलिसांनी त्या जागेची पाहणी केली जिथं शंकराचार्यांचं शिबिर लागलं होतं. शिबिराच्या प्रवेश निर्गमन मार्ग, मागील रस्ते आणि आसपासच्या परिसराचा नकाशा तयार केला. खरं तर आशुतोष महाराजांनी प्रयागराजच्या स्पेशल पॉक्सो कोर्टात 2 मुलांना हजर करून गंभीर आरोप केले होते. मुलांचे जबाब कोर्टात कॅमेऱ्यासमोर नोंदवले गेले. कोर्टाच्या आदेशानुसार शनिवारी रात्री उशिरा झुन्सी पोलीस ठाण्यात FIR दाखल करण्यात आली. या प्रकरणात अभिमुक्तेश्वरानंद, त्यांचे शिष्य मुकुंदानंद आणि 2-3 अज्ञात लोकांना आरोपी बनवण्यात आलं आहे. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.